Hello students, welcome back in Prism tutorials. Today we'll start the next point in topic number 1, rotational dynamics, and that point is known as conservation of angular momentum. So the today's title is conservation of angular momentum. Conservation of angular momentum. Angular momentum. ओके, आता या पॉईंटच्या अंडर आपण आज फक्त काय बघणार आहोत तर प्रिन्सिपल. ओके, प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम. ओके, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय बघितलेलं आहे आणि त्याचबरोबर अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला इन दी फॉर्म ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया पण आपण स्टडी केलेला आहे किंवा प्रूव्ह केलेला आहे. बरोबर. अँग्युलर मोमेंटम मीन्स व्हॉट? इट इज अ प्रोडक्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अँड अँग्युलर वेलॉसिटी. ओके, हे आपण बघितलेलं आहे याच्या आधी. आता काय करायचं आपल्याला? प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम स्टडी करायचं आहे. सो व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम? आता प्रिन्सिपल याचा अर्थ तिथं काय असणार आहे? स्टेटमेंट. तो पहिल्यांदा मी काय करतो, स्टेटमेंट काय आहे ते लिहितो आणि मग हे स्टेटमेंट आपण समजून घेऊया आणि प्रूफ देखील करायचं आहे. सो द स्टेटमेंट ऑफ प्रिन्सिपल ऑफ अँग्युलर मोमेंटम इज. ओके, काय प्रिन्सिपल आहे बघा. सो द टोटल external torque acting on a rotating body म्हणूया आपण. acting on a rotating body is equal to 0. Okay, then the angular momentum of the body remains same. This is the principle of conservation of angular momentum. समजते का बघा. एक रोटेटिंग बॉडी आहे, समजा ही एक रिजिड बॉडी आपण कन्सिडर केलेली आहे. ही रिजिड बॉडी जी की या ॲक्सिसच्या भोवती काय होते? रोटेट होते विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. बरोबर का? रिजिड बॉडी रोटेट्स अबाउट दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे? आय. मग बॉडीचं रोटेशन आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे, अँग्युलर वेलॉसिटी असणार आहे. दोघांचा प्रोडक्ट म्हणजेच काय असणार आहे? अँग्युलर मोमेंटम. म्हणजे बॉडीचं अँग्युलर मोमेंटम पण काय असणार आहे? असणार आहे. ओके, सो अँग्युलर मोमेंटम काहीतरी आहे या रोटेटिंग बॉडीज. बरोबर. आता या रोटेटिंग बॉडीवरती जर तुम्ही एक्सटर्नल टॉर्क जर का आपण ॲप्लाय केलं नाही तर या रोटेटिंग बॉडीचं अँग्युलर मोमेंटम काय असणार आहे? सेम असणार आहे. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. समजते? कोणतीही रोटेटिंग बॉडी असेल आणि त्या रोटेटिंग बॉडीचा काहीतरी अँग्युलर मोमेंटम असणार आहे. ओके, जोपर्यंत तुम्ही त्या रोटेटिंग बॉडीवरती एक्सटर्नल टॉर्क अप्लाय करत नाही तोपर्यंत त्या बॉडीचं अँग्युलर मोमेंटम काय असणार आहे? सेम असणार आहे. ओके, वेन वी डू नॉट अप्लाय एनी टॉर्क ऑन ए रोटेटिंग बॉडी the angular momentum of that rotating body remains same. This is the principle of conservation of angular momentum. ओके, जर का रोटेटिंग बॉडी असेल आणि त्याच्यावरती तुम्ही एक्सटर्नल टॉर्क अप्लाय केला तर मात्र काय होणार आहे? त्या रोटेटिंग बॉडीचं अँग्युलर मोमेंटम काय होणार आहे? चेंज होणार आहे. मग तो चेंज कसा असणार आहे? अँग्युलर मोमेंटम वाढेल पण आणि कमी पण होईल. ते डिपेंड करते की तुम्ही टॉर्क कसा अप्लाय केलेला आहे. ओके, टॉर्क तुम्ही कसा अप्लाय करताय त्याच्यावरती डिपेंड आहे. त्यामुळं जेव्हा आपण एखाद्या रोटेटिंग बॉडीवरती टॉर्क अप्लाय करतो तेव्हा त्या बॉडीचं अँग्युलर मोमेंटम काय होतं? चेंज होतं. वेन वी नॉट अप्लाय ए एक्सटर्नल टॉर्क the angular momentum of the body remains same, and this is the principle of conservation of angular momentum. समजतंय? हे आहे theoretical principle, statement of principle of conservation of angular momentum. आणि हे जे प्रिन्सिपल आहे हेच मॅथमॅटिकली कसं लिहायचं आहे? तर सिम्पल आहे बघा. मॅथमॅटिकली कसं लिहिणार आपण?
एल इज इक्वल टू कॉन्स्टंट किंवा अँग्युलर मोमेंटम काय आहे वेक्टर क्वांटिटी आपण त्याला काय म्हणूया एल बार. ओके, एल बार इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, एल बार इज इक्वल टू कॉन्स्टंट कधी, हे पण महत्त्वाचं आहे. एल बार इज इक्वल टू कॉन्स्टंट कधी असणार आहे बाळांनो, कधी असणार आहे वेन टॉर्क ॲक्टिंग ऑन अ बॉडी इज 0. जेव्हा एक्सटर्नल टॉर्क बॉडीवरती 0 असणार आहे तेव्हा त्या बॉडीचं अँग्युलर मोमेंटम काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. दिस इज द मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आणि हेच प्रिन्सिपल आपल्याला काय करायचं आता डिराईव्ह करायचं आहे किंवा प्रूव्ह करायचं आहे. युजिंग मॅथमॅटिकल स्टेप्स आपण एल इज इक्वल टू कॉन्स्टंट हे प्रिन्सिपल आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे. सो स्टार्ट करूया आपण हाऊ टू प्रूव्ह द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. सो मी ते बोर्डवरती लिहितो बघा कडला, हे प्रिन्सिपल असणार मॅथमॅटिकल काय एल बार इज इक्वल टू कॉन्स्टंट. एल बार इज इक्वल टू कॉन्स्टंट हे आपल्याला काय करायचं आहे आता प्रूव्ह करायचं आहे. ओके, सो हे सगळं इरेज करतो मी आता. हां, तर कन्सिडर ए रिजिड बॉडी. आपण एक रिजिड बॉडी कन्सिडर केलेली आहे. ओके, आणि ती बॉडी या ॲक्सिसच्या भोवती काय होते रोटेट होते, जो ॲक्सिस ॲट एनी पॉईंट ओ मधून काय केलेला आहे आपण पास केलेला आहे. ओके, पास केलेला आहे. आता ही जी रिजिड बॉडी आहे ती बऱ्याच पार्टिकलपासून बनलेली असणार आहे. त्यामुळं हा एक पार्टिकल, हा दुसरा पार्टिकल, हा तिसरा पार्टिकल, हा चौथा पार्टिकल अँड सो ऑन अशी nth नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. हा फर्स्ट पार्टिकल म्हटला, याचं मास काय असणार आहे m1 बरोबर का. सेकंड पार्टिकल हॅविंग मास m2, थर्ड पार्टिकल हॅविंग मास m3 अँड फोर्थ पार्टिकल हॅविंग मास m4. ओके, द डिस्टन्स बिटवीन द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन पार्टिकल अँड ॲक्सिस ऑफ रोटेशन इज नोन ॲज आर. सो फर्स्ट पार्टिकल डिस्टन्स काय म्हणूया आपण r1, सेकंड पार्टिकल डिस्टन्स काय असणार आहे r2, थर्ड पार्टिकल डिस्टन्स काय असणार आहे r3 अँड हा फोर्थ म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया असे बरेच पार्टिकल्स आहेत. nth पार्टिकल म्हणूया आपण nth पार्टिकल mn. ओके, मास काय असणार आहे n आणि डिस्टन्स काय असणार याला म्हणूया आपण rn. rn इज द डिस्टन्स. ओके, आणि याच्या आधी आपण बघितलेलं आहे जेव्हा एखादी बॉडी रोटेट होते विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा तेव्हा पार्टिकलचं पण काय होतं सर्क्युलेशन बरोबर का. पार्टिकल सर्क्युलर पाथ परफॉर्म करत असेल तर पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी आणि बॉडीची अँग्युलर व्हेलॉसिटी काय असणार आहे सेम असणार आहे, पण पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी काय असते डिफरंट. ओके, ईच पार्टिकल हॅज डिफरंट लिनियर व्हेलॉसिटी. मग पार्टिकल m1 जर असेल त्याची व्हेलॉसिटी आपण काय म्हणूया v1. हा पार्टिकल m2 आहे ज्याचं व्हेलॉसिटी काय असणार आहे v2. ओके, v3 अँड सो ऑन vn. ओके, प्रत्येक पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी काय असणार आहे डिफरंट असणार आहे. म्हणजेच प्रत्येक पार्टिकलचं लिनियर मोमेंटम पण काय असणार आहे डिफरंट. सो फर्स्ट पार्टिकल हॅज लिनियर मोमेंटम p1, सेकंड पार्टिकल हॅज लिनियर मोमेंटम p2, थर्ड पार्टिकल हॅज लिनियर मोमेंटम p3 अँड nth पार्टिकल हॅविंग लिनियर मोमेंटम pn. समजतंय. इथं लिनियर क्वांटिटी ज्या आहेत फॉर एक्झाम्पल व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन किंवा मोमेंटम हे काय असणार बाळांनो प्रत्येक पार्टिकलचं वेगवेगळं असणार आहे. ओके, अँग्युलर व्हेलॉसिटी सेम आहे बॉडीची आणि पार्टिकलची, पण प्रत्येक पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी काय असणार आहे डिफरंट, सो दॅट मोमेंटम ऑल्सो चेंजेस. ओके, सो प्रत्येक पार्टिकलचं मोमेंटम पण काय असणार आहे डिफरंट असणार आहे. ओके, सो आपण इथे बघूया आपण कन्सिडर काय म्हणायचं इथं आपल्याला आता कन्सिडर ए रिजिड बॉडी हॅविंग n नंबर ऑफ पार्टिकल्स, each particles having masses m1 m2 and dot 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 mn. ओके, m1 m2 m3 असे बरेच पार्टिकल्स आहेत. किती पार्टिकल्स आहेत mn पार्टिकल्स आहेत. ओके, r1 r2 r3 डॉट 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 rn आर दी perpendicular distance फ्रॉम each particle to axis of rotation. हे देखील आपल्याला माहिती आहे. अँड p1 बार p2 बार p3 बार डॉट 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 pn बार आर दी लिनियर मोमेंटम ऑफ each पार्टिकल. प्रत्येक पार्टिकलचं लिनियर मोमेंटम काय असणार आहे डिफरंट असणार आहे. फर्स्ट पार्टिकल हॅविंग लिनियर मोमेंटम p1, सेकंड पार्टिकल हॅविंग लिनियर मोमेंटम p2 अँड सो ऑन. लास्ट पार्टिकल कोणता आहे nth पार्टिकल आहे ज्याचं लिनियर मोमेंटम काय असणार आहे pn. ओके,
आता आपण एक सिंगल पार्टिकल कन्सिडर करायचा आहे, जो पार्टिकल या ॲक्सिसच्या भोवती काय होतोय, रोटेट होतोय. मग या पार्टिकलवरती जे टॉर्क ॲक्ट होणार आहे, ते टॉर्क म्हणजेच काय असणार आहे, टो इज द टॉर्क ॲक्टिंग ऑन दॅट पार्टिकल. पी बार इज द लिनियर मोमेंटम ऑफ दॅट पार्टिकल अँड आर बार इज दी परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ दॅट पार्टिकल फ्रॉम दी ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग हे जर आपल्याला माहिती असेल तर वी नो दॅट द अँग्युलर मोमेंटम ऑफ द पार्टिकल इज. ओके, आता अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे बघा बाळांनो. ओके, नाव किंवा असं म्हणे आपण वी नो दॅट द अँग्युलर मोमेंटम त्याला आपण सिम्बॉल काय देऊया, एल बार ऑफ द पार्टिकल इज. ओके, आता अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय असणार आहे, तर बेसिक फॉर्म्युला मी याच्या आधी पण सांगितलेला आहे बघा, एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. ओके, लक्षात येते का बघा, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजेच काय असणार आहे, अँग्युलर मोमेंटम. समजतंय, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम मीन्स अँग्युलर मोमेंटम. आपण याच्या आधी पण बघितलेला आहे, हा फॉर्म्युला आहे. ओके, याला आपण काय म्हणूया, इक्वेशन नंबर 1. दिस इज कॉल्ड इक्वेशन नंबर 1. एल बार इज द angular momentum, r bar is the perpendicular distance of the particle from axis of rotation and p bar is the linear momentum. आता आपण काय करायचं आहे, हे जे इक्वेशन नंबर 1 आहे याचं आपल्याला काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. ओके, डेरिव्हेटिव्ह. सो नेक्स्ट स्टेप इज डिफरन्शिएट इक्वेशन 1 with respect to time. आता या इक्वेशन 1चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. मग काय येईल बघा, आता एलचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाईम कसं लिहिणार आपण, डी एल बार अपॉन डी टी. बरोबर ना, डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय, चेंज. डिफरन्शिएट म्हणजेच काय, चेंज. ओके, आता एल बार काय आहे, अँग्युलर मोमेंटम आहे. डी एल बार काय असणार आहे, चेंज झालेला आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. त्याला आपण काय म्हणतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, इज इक्वल टू, आता लेफ्ट साईडला पण डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे, राईट साईडला पण काय घ्यायचं आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. मग इथं पण काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाईम आर बार क्रॉस पी बार. ओके, हे झालं. आता पुढे काय असणार आहे बघा, आता आर बार क्रॉस पी बार म्हणजे आर अँड पी दोघांच्या मध्ये काय आहे, मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट आहे. बरोबर का, मग डेरिव्हेटिव्हमध्ये एक रूल आहे बघा, कोणता रूल आहे, प्रोडक्ट रूल. डेरिव्हेटिव्हमध्ये एक रूल आहे, त्याला आपण काय म्हणतो, प्रोडक्ट रूल. आणि या प्रोडक्ट रूलमध्ये काय असतं, जर काय 2 क्वांटिटीजचा प्रोडक्ट असेल आणि त्याचा आपल्याला काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर तिथं आपण काय करतो, प्रोडक्ट रूल वापरतो. प्रोडक्ट रूल आपण यूज करतो. आता तो प्रोडक्ट रूल काय आहे, समजा फॉर एक्झाम्पल आता इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ ए इंटू बी तुम्हाला असं घ्यायचं रेडी. ओके, जर काय याचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाईम ए इंटू बी. बरोबर, तर याचं डेरिव्हेटिव्ह कसं असणार बघा, याचा प्रोडक्ट रूल काय असणार आहे, तर फर्स्ट क्वांटिटी ॲज इट इज ठेवायचा आहे, सेकंड क्वांटिटीचं काय घेणार आपण, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, डी बी बाय डी टी. बरोबर, प्लस सेकंड क्वांटिटी ॲज इट इज डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आणि फर्स्ट क्वांटिटीचं काय घ्यायचं आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, डी ए बाय डी टी. मॅथमॅटिक्समध्ये हे इन डिटेल आहे मॅथ्समध्ये. ओके, डेरिव्हेटिव्ह किंवा इंटिग्रेशन. आता हा बघा, ह्याला आपण काय म्हणणार, प्रोडक्ट रूल. तर हाच प्रोडक्ट रूल आपण इथे अप्लाय करायचा आहे. ए बीच्या ठिकाणी काय आहे, आर बार अँड पी बार. ओके, दोघांचा प्रोडक्ट. इथं प्रोडक्ट रूल वापरा, मग काय येईल, तर फर्स्ट क्वांटिटी ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड क्वांटिटी डी पी बाय डी टी. बरोबर का, प्लस सेकंड क्वांटिटी ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट क्वांटिटी डी आर बार अपॉन डी टी. ओके, लेफ्ट साईडला काय असणार आहे, डी एल बार बाय डी टी बार, डी एल बार बाय डी टी बार. ओके, ही स्टेप आलेली आहे बघा, ही स्टेप. आता यामध्ये आपल्याला पुढं अजून एक्सटेंड करायचं आहे. काय असणार आहे बघा, खूप महत्त्वाचं आहे आणि सोपं आहे. काय असणार आहे आता, इज इक्वल टू. ओके, आता ही क्वांटिटी बघा किंवा ही टर्म बघा, डी पी बाय डी टी. ओके, काय दिसतं किंवा काय आठवतं तुम्हाला, हा काय आहे, न्यूटन्स अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. काय म्हणतो आपण, फोर्स ॲक्टिंग ऑन ए बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वॉट, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम. डी पी बाय डी टी म्हणजेच काय असणार आहे, डी पी बार बाय डी टी म्हणजेच काय असणार आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम.
म्हणजेच काय असणार आहे फोर्स. समजतंय? म्हणजे फोर्स म्हणजेच dp/dt हा न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आहे बाळांनो. ओके, फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी इज इक्वल टू द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम dp/dt. म्हणजे जिथे कुठे dp/dt आहे तिथे मी काय पुट करतो f बार. सो r बार ॲज इट इज इन टू dp/dt म्हणजेच काय असणार आहे फोर्स f बार. ओके, प्लस ॲज इट इज मी ठेवतो इथं प्लस p बार म्हणजेच काय असणार आहे आता लिनियर मोमेंटमला आपण काय म्हणतो mv ना. p बार म्हणजेच काय, p बार म्हणजेच मास इंटू वेलॉसिटी mv बार. मोमेंटमचा फॉर्म्युला आहे मास इंटू वेलॉसिटी. इथे पुट करा पीच्या ठिकाणी मी काय पुट करतोय मास इंटू वेलॉसिटी v बार. परत इंटू dr/dt ही टर्म बघा आता. ओके, r काय आहे डिस्टन्स आणि अपॉन काय आहे टाईम. डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजेच काय असणार आहे वेलॉसिटी. बरोबर, म्हणजे dr/dt म्हणजेच काय असणार आहे वेलॉसिटी v बार. ओके, मग इथं बघा जर याची पुढची स्टेप आता काय असणार आहे, याच्या पुढची स्टेप काय येईल बघा. तर लेफ्ट साईडला काय आहे dl/dt dl बार अपॉन dt इज इक्वल टू r बार क्रॉस f बार. बरोबर, प्लस काय येणार आहे m इंटू आपण काय म्हणूया आता v बार क्रॉस v बार. ओके, दोन वेक्टर क्वांटिटीचा क्रॉस प्रोडक्ट हा काय असतो बाळांनो 0. 11th स्टँडर्डमध्ये आपण वेक्टर्समध्ये शिकलेलो आहोत. बरोबर का, दोन वेक्टर क्वांटिटीचा क्रॉस प्रोडक्ट हा काय असतो 0 असतो. म्हणजे हे 0 झालं, मास इंटू 0 असणार आहे. मग राहते काय फक्त dl बार अपॉन dt इज इक्वल टू r बार क्रॉस f बार. बरोबर, आता r बार क्रॉस f बार म्हणजेच काय असणार आहे मोमेंट ऑफ फोर्स. इथं बघितलं ना आपण मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजेच काय अँग्युलर मोमेंटम. इथं काय आहे मोमेंट ऑफ फोर्स म्हणजेच काय असणार बाळांनो टॉर्क. बरोबर ना, फोर्सची जागा अँग्युलर मोशनमध्ये कोणी घेतं टॉर्क. म्हणजे r इंटू f म्हणजेच काय असणार आहे टॉर्क. सो वी कॅन राईट dl बार अपॉन dt इज इक्वल टू टॉर्क. r इंटू f म्हणजेच काय टॉर्क. हा फॉर्म्युला असणार आहे बघा. टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे, टॉर्क मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, विथ रिस्पेक्ट टू टाईम हा फॉर्म्युला असणार आहे, हा फॉर्म्युला. आता आपल्या स्टेटमेंटमध्ये बघा, स्टेटमेंटमध्ये आपण काय केलेलं आहे, स्टेटमेंटमध्ये टोटल एक्सटर्नल टॉर्क जे आहे ते आपण काय म्हटलेलं आहे 0. बघा, इफ एक्सटर्नल टॉर्क ॲक्टिंग ऑन ए रोटेटिंग बॉडी इज 0. इफ torque acting on a body is 0, then this equation is then dl by dt काय येणार आहे मग बाळांनो dl बार अपॉन dt इज इक्वल टू 0. बरोबर, dl बार अपॉन dt इज इक्वल टू 0. सो हा dt इकडे जाईल, काय येईल dl बार इज इक्वल टू 0. dl बार इज इक्वल टू 0. L काय आहे, L इज द अँग्युलर मोमेंटम आणि dl बार म्हणजेच काय असणार आहे चेंज इन अँग्युलर मोमेंटम. बरोबर, चेंज इन अँग्युलर मोमेंटम. चेंज इन अँग्युलर मोमेंटम काय असणार आहे 0. याचाच अर्थ काय होतो बाळांनो, जेव्हा रोटेटिंग बॉडीचा अँग्युलर मोमेंटम चेंज होत नसेल, बरोबर ना, चेंज काय आहे 0 ना, म्हणजेच काय चेंज होत नाही आहे, म्हणजे अँग्युलर मोमेंटम चेंज होत नसेल याचाच अर्थ काय होतो अँग्युलर मोमेंटम काय असणार आहे सेम असणार आहे. If torque acting on any body is 0, then there is no change in angular momentum. That is, the angular momentum of the body remains same. There is no change in angular momentum means what? The angular momentum of the body remains same. This is the proof. Hence, किंवा therefore म्हणे आपण therefore change 0 असेल याचा अर्थ काय असणार आहे अँग्युलर मोमेंटम काय असणार आहे कॉन्स्टंट. चेंज 0 म्हणजेच काय अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट. हॅन्स द प्रूफ एल इज इक्वल टू कॉन्स्टंट. आपण प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय केलेलं आहे मॅथमॅटिकली प्रूफ केलेलं आहे. ओके, हे स्टेप्स समजतात का बघा. स्टेप्स बघा काय आहेत, हा एक बेसिक फॉर्म्युला आहे अँग्युलर मोमेंटमचा.
मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम मीन्स अँग्युलर मोमेंटम. या मेन इक्वेशन नंबर 1चा आपण काय करतो, डेरिव्हेटिव्ह घेतो आहे. या डेरिव्हेटिव्हमध्ये जे टर्म्स येतील त्याचे बेसिक फॉर्म्युलेज आहेत ते पुट केले आपण, बरोबर का. तर आपल्याला फायनली काय मिळतं, टॉर्क ॲक्टिंग ऑन अ बॉडी इज नथिंग बट चेंज इन अँग्युलर मोमेंटम ऑफ दॅट बॉडी विथ रिस्पेक्ट टू टाईम. आणि जर का आपण टॉर्क 0 केलं, बरोबर का, वेन वी पुट द व्हॅल्यू ऑफ टॉर्क इज 0 देन चेंज बिकम्स 0. म्हणजे बॉडीचं अँग्युलर मोमेंटम चेंज होत नाही. म्हणजेच काय असणार आहे बाळांनो, वेगळ्या भाषेमध्ये अँग्युलर मोमेंटम ऑफ द बॉडी इज कॉन्स्टंट. हेन्स दी प्रूफ. दिस इज द प्रूफ ऑफ प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. समजतंय. दिस इज द पॉईंट. ओके. आता याच्या पुढे आणखीन एक छोटासा पॉईंट आहे बघा, ते बघूया म्हणजे हा टॉपिक संपेल. सो द नेक्स्ट पॉईंट इज कायनॅमॅटिकल इक्वेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन और अँग्युलर मोशन. बघा, सर्क्युलर मोशन किंवा अँग्युलर मोशनचे काही कायनॅमॅटिकल इक्वेशन्स आहेत ते जरासं आपण बघूया. सो द नेक्स्ट टायटल इज कायनॅमॅटिकल इक्वेशन्स म्हणतोय आपण, भरपूर आहे, 3 आहेत इक्वेशन्स. ओके. फॉर सर्क्युलर मोशन और अँग्युलर मोशन. ओके. अँग्युलर किंवा सर्क्युलर दोन्ही एकच आहेत. अँग्युलर मोशनचाच एक टाईप म्हणजेच काय असणार आहे, सर्क्युलर मोशन, बरोबर का. मग आता कायनॅमॅटिकल इक्वेशन्स कोणकोणते आहेत, किती आहेत हे आपल्याला माहिती आहे. 11th स्टँडर्डला, इवन दो आपण 10th स्टँडर्डमध्ये पण स्टडी केलेला आहोत, बरोबर का. कायनॅमॅटिकल इक्वेशन्स ऑफ लिनियर मोशन. ओके. म्हणजे लिनियर मोशनमध्ये आपण स्टडी केलेला आहोत. कायनॅमॅटिकल इक्वेशन्स कोणकोणते आहेत ते बघा. लिनियर मोशन, बॉडी जर का मोशनमध्ये असेल, मी काय म्हणतो बघा, एखादी बॉडी मोशनमध्ये असेल तर तिथे काही टर्म्स हे येतातच. कोणते टर्म्स कळानो, बॉडी मोशनमध्ये याचा अर्थ काय असणार आहे, बॉडीचं डिस्प्लेसमेंट होणार आहे. म्हणजे इथं काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट असणार आहे. बॉडी मोशनमध्ये याचा अर्थ बॉडीची काय असणार आहे, वेलॉसिटी असणार आहे. बॉडी मोशनमध्ये याचा अर्थ काय, बॉडीचं काय असणार आहे, ॲक्सेलरेशन असणार आहे, बरोबर का. आणि बॉडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते याचा अर्थ त्याला टाईम लागणार आहे, टाईम असणार आहे. ओके. टाईम म्हणजे डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, टाईम हे बेसिक 4 टर्म्स तिथे येतातच. ओके. जेव्हा बॉडी मोशनमध्ये असेल तेव्हा हे टर्म्स येतातच. आणि या टर्मचं इंटर रिलेशन म्हणजेच काय असणार आहे, कायनॅमॅटिकल इक्वेशन्स. ओके. सो फर्स्ट कायनॅमॅटिकल इक्वेशन इज V is equal to U plus AT. First kanematical equation is V is equal to U plus AT. Second kanematical equation is S is equal to UT plus 1/2 AT square. Okay. And third kinematical equation is V square is equal to U square plus 2AS. ओके. हे 3 कायनॅमॅटिकल इक्वेशन्स आपण स्टडी केलेलं ऑलरेडी आहोत, बरोबर का. 11th स्टँडर्डमध्ये किंवा 10th स्टँडर्डमध्ये. वेअर V इज फायनल वेलॉसिटी ऑफ द बॉडी, U is the initial velocity of the body, A is the acceleration of that body, and T is the time required. Okay. And S is the displacement of that body. या सर्व टर्मचं इंटर रिलेशन म्हणजेच काय असणार आहे, कायनॅमॅटिकल इक्वेशन्स. आपलं जे टायटल आहे ते सेम आहे, फक्त इथं काय आहे बाळांनो, तर मोशनचं टाईप कोणतं आहे, अँग्युलर, बरोबर का. हे 3 इक्वेशन्स कोणते असणार आहेत, लिनियर केसमध्ये, लिनियर मोशनमध्ये. आता अँग्युलर मोशनमध्ये काय असणार आहेत, सेम 3 इक्वेशन्स असणार आहेत, फक्त इथं सिम्बॉल काय होतील, चेंज होतील. जसे की आपल्याला माहिती आहे लिनियर मोशनमध्ये लिनियर वेलॉसिटी V, तेच अँग्युलर मोशनमध्ये अँग्युलर वेलॉसिटी काय असणार आहे, ओमेगा. सो इथं आपण काय करायचं आहे आता, म्हणजे अँग्युलर मोशनमध्ये हे जे काही सिम्बॉल आहेत ते कसं होतील, चेंज होतील बघा. व्हीच्या ठिकाणी काय येईल, व्हीच्या ठिकाणी काय येणार आहे, ओमेगा अँग्युलर वेलॉसिटी. ओके. व्हीला आपण काय म्हणतो, फायनल लिनियर वेलॉसिटी, हे काय असणार आहे, फायनल अँग्युलर वेलॉसिटी. ओके. यूच्या ठिकाणी काय येणार आहे बघा, यूच्या ठिकाणी रिप्लेस काय होणार आहे, इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा नॉट असं लिहूया आपण. त्याच्यानंतर ॲक्सेलरेशन, लिनियर ॲक्सेलरेशन जागेला काय लिहिलं, अँग्युलर मोशनमध्ये काय येणार आहे, अल्फा. अल्फा इज द सिम्बॉल ऑफ अँग्युलर ॲक्सेलरेशन. त्याचबरोबर डिस्प्लेसमेंट, लिनियर डिस्प्लेसमेंट
त्याचं रिप्लेसमेंट काय होईल थिटा. थिटा इज दी अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके. आणि टाईमच असणार आहे लिनिअरमध्ये पण आणि अँग्युलर मोशनमध्ये पण टाईम टीज. ओके. हे म्हणजे या इक्वेशनमध्ये फक्त हे सिम्बॉल रिप्लेस करा, तुम्हाला काय मिळेल परत 3 इक्वेशन्स मिळतील इन दी टर्म्स ऑफ म्हणजे इक्वेशन मिळतील आपल्याला फॉर दी अँग्युलर मोशन. सो लिहा मग फर्स्ट कायनॅमॅटिक इक्वेशन फॉर सर्क्युलर मोशन काय असणार आहे. फर्स्ट व्हीच्या ठिकाणी मी काय लिहितोय ओमेगा. ओमेगा इज इक्वल टू ओमेगा नॉट. यूच्या ठिकाणी काय येणार आहे, यूच्या ठिकाणी ओमेगा नॉट येणार आहे प्लस AT म्हणजेच काय ते येणार आहे अल्फा इंटू टी. दिस इज द फर्स्ट कायनॅमॅटिकल इक्वेशन फॉर सर्क्युलर मोशन. सेकंड कायनॅमॅटिकल इक्वेशन काय असणार आहे, एसच्या ठिकाणी काय येणार आहे थिटा. थिटा इज इक्वल टू ओके UT म्हणजेच काय येणार आहे ओमेगा नॉट टी प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर. ओके 1/2 अल्फा टी स्क्वेअर. AT स्क्वेअरच्या ठिकाणी काय आलं फक्त अल्फा टी स्क्वेअर. अँड थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशन इज ओके ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा वेअर ओमेगा इज दी फायनल अँग्युलर वेलॉसिटी, ओमेगा नॉट इज दी इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी, अल्फा इज दी angular acceleration, t is the time required and theta is the angular displacement of a body. समजते हे 3 कायनॅमॅटिकल इक्वेशन्स. दिस इज द फर्स्ट कायनॅमॅटिकल इक्वेशन. हा सिक्वेन्स करेक्ट आहे, हा सिक्वेन्स चेंज करायचं नाही आहे. चुकून देखील याला फर्स्ट कायनॅमॅटिकल इक्वेशन याला सेकंड कायनॅमॅटिकल इक्वेशन म्हणायचं नाही आहे, हे स्टँडर्ड आहे. ओके फर्स्ट कायनॅमॅटिकल इक्वेशन म्हटलं की दिस इज फर्स्ट कायनॅमॅटिकल, दिस इज द सेकंड कायनॅमॅटिकल इक्वेशन अँड दिस इज द थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशन. ओके ऑलवेज रिमेंबर. हवं तर हे लक्षात ठेवा, सिम्बॉल कशी चेंज होतात हे तुम्हाला माहिती आहे. फक्त सिम्बॉल रिप्लेस केले की तुम्हाला काय मिळेल कायनॅमॅटिकल इक्वेशन्स फॉर सर्क्युलर और अँग्युलर मोशन. ओके इथं आपण थांबायचं आहे. थँक्यू.